नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिविरञ्चनुतं शरण्यं वृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। यौन्तप्रवेशमवाच मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यौषस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे। साक्षात भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप म्हणजे भागवत नावाचा ग्रंथ आहे। कलियुगामध्ये ज्याला भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेण्याची इच्छा असेल ना, त्याने श्रीमद भागवत ग्रंथाचं दर्शन घेतलं तरी कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं। कारण ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष कृष्ण स्वरूप असलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे। त्या ग्रंथाची कथा आपण श्रवण करत आहात। खरं म्हणजे भागवताची कथा ही माणसाच्या जीवनामध्ये काय ऐकायची असते, याचा उद्देश, याचा हेतू आपल्या सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे। प्रथमतः विनंती माता वर्गांना, महिला मंडळींना विनंती आहे, मधल्या सुट्टीमध्ये किंवा शेवटी ग्रंथाचं दर्शन आरती करू येऊ शकता। मध्यंतरी तुम्ही पुढे आलात तर मग कथेमध्ये व्यत्यय येतो, त्याकरता मध्यंतरी पुढे येऊ नका। आपण आपल्या जागेवरती विराजमान व्हायचं। सर्वांनी लक्ष ठेवा। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ही कथा आपण श्रवण करत आहात ना, लक्ष द्या। सर्वांनी अतिशय शब्दाकडे लक्ष द्या, कारण परीक्षिती राजे भागवत कथा ऐकतात ते असं विनाकारण ऐकत नाही। परीक्षिती राजा आपल्या जीवनाच्या उद्धाराकरता या ठिकाणी ही भागवत कथा ऐकतात। या कथेचा अतिशय सुंदर प्रकारचा प्रसंग शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात। परीक्षिती राजा ती कथा ऐकतात आणि शुकाचार्य त्या ठिकाणी कथा सांगत असताना तन्मय होऊन कथा सांगतात आणि परीक्षिती राजा सर्वांगाचे कान करून ऐकतोय। मानवी जीवनामध्ये आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर जगतामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन सांगितलं। ज्या माणसाचं जीवन दुःखरूपमय झालेलं आहे, ज्याच्या प्रपंचामध्ये दुःख आहे, मानवी जीवनातील दुःख संपावं असं ज्याला वाटतंय ना, त्यांनी एकच काम केलं पाहिजे, त्यांनी श्रीमद भागवताची कथा ऐकली पाहिजे। भक्ती ज्ञान वैराग्याचं दुःख जर निवारण भागवत कथा करू शकते, परीक्षिती राजाच्या जीवनाचा उद्धार जर भागवत कथा करू शकते, धुंदुकारी सारख्या पिशाचाचा सुद्धा उद्धार जर भागवत कथा करू शकते, तर आपण तेवढे पापी नाहीयेत। आपण तेवढं पाप निश्चितच केलेलं नाहीये। धुंदुकारी एवढं पाप तर आपण कधी केलेलंच नाहीये। पण तरी सुद्धा या ठिकाणी ही भागवत कथा आपल्या जीवनामध्ये जर श्रवण केली तर नक्की आपल्या जीवनामध्ये परम कल्याण प्राप्त होतं। ऐका कथा कशी आहे आणि परमार्थ करायचा कशा करता असतो। परमार्थ याच्या करताच करायचा ना, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे आणि परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे। आपले प्रयत्न चाललेत सुख प्राप्त होण्याकरता। आपला अहोरात्र प्रयत्न जो चाललाय तो कशा करता चाललाय, सुख मिळवण्याकरता। मज लागी दुःख व्हावे आयुष्य कोई भावेना, कुणी मनात सुद्धा आणत नाही मला दुःख प्राप्त झालं पाहिजे।
कोणाला असं वाटतं का माझ्या जीवनामध्ये दुःख यावं, असं कोणाला वाटत नाही, पण दुःख मात्र आल्याशिवाय राहत नाही. महाराज, आम्ही प्रयत्न तर सुख प्राप्तीसाठी करतो, पण मिळतंय मात्र आम्हाला दुःख. सुख प्राप्त हो म्हणून मी रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, अहोरात्रचे प्रयत्न चालू आहेत महाराज, पण तरी सुद्धा त्या प्रयत्नाने आम्हाला सुख प्राप्त होत नाही. तर त्या प्रयत्नाने अधिक दुःख वाढतं. त्याचं कारण काय, त्याचा उद्देश काय? त्यावेळेला त्या ठिकाणी सांगावं लागतं, अरे बाबा, तुला मिळवायचं सुख, पण रस्ता धरलाय मात्र तो दुःखाचा. सुख मिळवायचं आहे सुख, पण रस्ता दुःखाचा धरलाय. आपल्याला पुण्याला जायचंय, पण आपण लातूरच्या गाडीत बसलात. कसे जाल पुण्याला? आपल्याला पुण्याला जायचंय ना, बस स्टँडला गेल्यानंतर पुण्याला जायचं असेल तर कोणत्या गाडीमध्ये बसावं लागेल? बोला ना, कोणत्या? पुण्याच्या गाडीमध्ये बसावं लागेल. पुण्याच्या गाडीत बसलं तर आपण पुण्याला जाल ना. जर आपण लातूरच्या गाडीत बसलं तर पुण्याला कदापि जाणार नाहीत. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करायचंय ना, मग आपण सुखाचा रस्ता धरला पाहिजे, सुखाचा मार्ग पकडला पाहिजे, तर आपल्याला सुख भेटू शकतं ना. पण आपण रस्ता धरलाय दुःखाचा आणि मिळतंय मात्र सुख. सुख अपेक्षा करतो सुखाची, अपेक्षा सुखाची करतो. आपल्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे, रस्ता दुःखाचा आहे. महाराज, मग आम्हाला सुखाचा रस्ता का दिसत नाही? त्याचं कारण सांगितलं बघा. आपल्याला सुखाचा रस्ता, दुःखाचा रस्ता जो आहे तोच आपल्याला सुखाचा रस्ता वाटतो का? त्याचं कारण सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये. माणसं अपेक्षा सुखाची करतात, रस्ता दुःखाचा धरतात. असं का घडतं? त्याचं कारण असं सांगितलं बघा, त्याचं चरित्र सांगितलं. माऊली म्हणतात, एका आईचे 2 मुलं आहेत. एका आईला 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे सुख आणि दुसऱ्याचं नाव काय आहे? बोला ना, दुसऱ्याचं नाव काय आहे? एकाचं सुख म्हणलं, दुसऱ्याचं काय असेल? दुःखच असणार. दुःख. दुःख नाव आहे. दुःख नावाचा आणि सुख नावाचा 2 पोरं एकाच आईचे रस्त्याने निघाले. रस्त्याने निघाल्याबरोबर रस्त्याने पुढे चालले. पुढे चालल्याबरोबर पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक जण कोणाला बोलवायचं घरी? प्रत्येक जण कोणाला बोलवीत असेल? सुखाला. प्रत्येक जण म्हणायचा, सुखाला म्हणायचा, ये सुखा, ये जेवण कर. सुखा, ये चहा घे. सुखा, हे बघ, तुला ही दक्षिणा धर, पण आमच्या घरी थांब. असं सुखाला सगळेजण पाहुणचार करायचे. सुखाला शाली मिळायला लागल्या. कोणाला? बोलत चला. शाली मिळायला लागल्या सत्काराच्या. कोणाला? सुखाला. चांगले चांगले हार मिळायला लागले. कोणाला? सुखाला. मोठं पाकिट मिळायला लागलं. कोणाला? हा, सुखाचं सांगतोय. सुखाला मिळायला लागलं सगळं. सुखाला सगळं मिळायला लागलं. सुखाकडे बघून दुःख दुःखी व्हायला लागलं. दुःख म्हणायचं, दादाचा एवढा सत्कार होतोय, दादाला एवढा सन्मान करतात, एवढे मोठे मोठे हार दादाला घालतात, एवढा सन्मान दादाचा होतोय, मला मात्र कुणी दारात सुद्धा उभं करत नाही. काय करू? दोन्ही पोरं घरी गेल्यानंतर ते दुःख नावाचं पोरग आईच्या जवळ गेलं. आईच्या मांडीवर ते डोकं ठेवून ढसा ढसा रडायला लागलं. कोण? दुःख नावाचं पोरग. दुःख नावाचं पोरग रडायला लागलं. एवढं रडायला लागलं, एवढं रडायला लागलं, किती विचारलं तरी सांगायला तयार नाही. अरे काय झालं बाळा तुला? कशा करता रडतो? का म्हणून रडतो? तू सांग ना. हुंदके देत देत त्या ठिकाणी तो दुःख नावाचं पोरग म्हणायला लागलं, आई बघ ना, दादाचा किती सन्मान होतोय, चांगल्या चांगल्या घरी दादाचा सत्कार होतोय, चांगले चांगले शाली मिळतात, चांगले चांगले सत्कार फुलाचे हार मिळतात, एवढा सन्मान दादाचा होतो. मला तर कुणी या ठिकाणी जीव सुद्धा घालत नाही, कुणी चहा सुद्धा पाजित नाही, मला कुणी बोलवत सुद्धा नाही घरामध्ये. का गाई, मी काय केलंय? असं म्हटल्याबरोबर त्या आईला सुद्धा वाईट वाटलं. आईला वाटलं, माझ्या दुःख नावाच्या पोराची खूपच फजिती व्हायला लागली आहे. म्हणून त्या दुःख नावाच्या पोराची समजूत काढण्याकरता त्या सुख आणि दुःखाच्या आईने काय केलं? सुखाचे कपडे काढले. कोणाचे काढले? सुख नावाच्या पोराचे कपडे काढले आणि दुःख नावाच्या पोराला घातले. सुखाचे कपडे घातले कोणाला? दुःखाला. दुःखाचे कपडे घातले कोणाला? सुखाला. सुखाचे कपडे घातले दुःखाने आणि दुःखाचे कपडे घातले सुखाने. आता कपडे दुःखाच्या अंगावर सुखाचे होते. दोन्ही पोरं दुसऱ्या दिवशी रस्त्याने निघाले. रस्त्याने निघाल्यानंतर दुःखाच्या अंगावर सुखाचे कपडे बघितले आणि सगळेजण दुःखाच्या अंगावर सुखाचे कपडे बघून घरात कोणाला बोलवायला लागलं? या सुख समजून कोणाला बोलायला लागलं? दुःखाला. प्रत्येकाच्या घरात कोण चाललं? अपेक्षा कोणाची आहे? सुखाची. अपेक्षा सुखाची आहे, पण घरात यायला कोण? दुःख. ही आपली परिस्थिती झाली आहे. आपण कपड्यावर बघून त्याला बोलवतोय,
पण कपड्यावर सुख नसतंय. या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जर सुख मिळवायचं असेल तर त्याच्याकरता या धर्म मंडपात यावं लागतं, त्याच्याशिवाय सुख मिळत नाही. क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, ओ तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जय हो. जिसे पाना था उसको तो खो दिया. जीवनात जे मिळवायचे ते सोडून दिलं आणि जे मिळवायचं नाही त्याच्या पाठीमागं माणूस पडायला लागला. मिळवायचे माणसाला सुख, मिळवायचे माणसाला चांगली गोष्ट, पण माणूस चांगली गोष्ट सोडून दुःख देणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागं लागला. घर दुःख देतं, परिवार दुःख देतो, सगळं घरातलं सगळं वातावरण दुःख देतं, पण माणूस जीवन जगतो ते घराकरता जीवन जगतो. पण जे सुख देणाऱ्या परमात्म्याची भक्ती आहे त्याच्याकरता माणूस वळायला तयार नाही. हो अमृत को छोड़ा पीता शराब रे, संत समागम को भूल गया. अमृत को छोड़ा पीता शराब रे, संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, ज्यांच्या पाठ्यात म्हणायचंय जीवनामध्ये, ऐका, आपल्या जीवनामध्ये जे मिळवायचे ते माणूस सोडून देऊ लागला. जे नाही मिळवायचं त्याच्यासाठी रात्र दिवस पडायला लागला. आपली परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे. आपलं खरं सोडून दिलं आणि खोट्याच्या पाठीमागे आपण सुखाची अपेक्षा करतो. दुःखाच्या रस्त्याला जाऊन सुखाची अपेक्षा करत असाल तर आयुष्यात कधी सुख मिळणार नाही. सुख मिळवायचं ना आपल्याला या धर्म मंडपात भागवत कथा ऐकावी लागेल, तेव्हा सुख प्राप्त होतं. ओ विषयों के फंदों में मारा गया तू, संत समागम को भूल गया. विषयों के फंदे में मारा गया तू, संत समागम को छोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. महाराज म्हणतात जे मिळवायचं होतं ते राहून गेलं. जे मिळवायचं होतं त्याच्याकडे माणसाचं लक्ष गेलं नाही, जे पाहिजे होतं त्याच्याकडे बघितलं नाही, आणि जे नकोय त्याच्या पाठीमागं माणूस अभ्यास करतो, प्रयत्न करतो. अमृत सोडून दिलं, संत संगती सोडून दिली, आणि आपल्या जीवनामध्ये सुख देणारा, अमृत सुख देणारी ही भागवत कथा श्रवण केली तर आपल्या जीवनात सुख प्राप्त होणार आहे ना. म्हणून सुंदर प्रकारची भागवत कथा श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण श्रवण करत आहात. गेली अनेक वर्षापासून ही भागवत कथा या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी ही कथा सुरुवात रायते बिल्डिंग मध्ये झाली ना.
रायते बिल्डिंग मध्ये या ठिकाणी सुरुवात झाली. 38 वर्ष झालं ही कथा चालू आहे आणि 38 वर्षापासून तुम्ही सद्भक्तीने शुद्ध मनाने ही कथा श्रवण करत आहात. आणि या कथेचा हे या वर्षीचं या मंदिराचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणून या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये ही कथा माझ्याकडे आलेली आहे. खरं म्हणजे आज या कथेच्या सुंदर प्रकारच्या वातावरणामध्ये गोड अशी ज्यांची साथ मिळत आहे अशी गुणीजन मंडळी, उत्कृष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी त्यांचं खूप मोठं योगदान या कथेला रंग भरण्याचं आहे. कारण या कथेला रंग भरण्याचं काम अतिशय सुंदर प्रकारचं करतात आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार विद्यार्थ्यांना शिकवत असताना या ठिकाणी त्यातून वेळ काढून ही आपली सेवा करतात असे आमचे परमस्नेही आदरणीय वसुदेवजी काजळे सर या ठिकाणी दररोज आपण धावपळ करत या ठिकाणी वेळेवरती उपस्थित राहतात. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गुरुजींनी आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. त्याचबरोबर पॅडची साथ करणारे आमचे परम मित्र, अतिशय गोड ज्यांचा स्वभाव आहे असे आमचे किशोरदादा मोटकर यांच्या सुद्धा या ठिकाणी खूप धावपळ करत करत त्यांनी अचानक आपल्याला सेवा दिली. खरं तर उद्या कथा सुरू होणार आहे म्हणून आज त्यांना मी फोन केला. अचानक फोन करून सुद्धा महाराजांनी वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या किशोरदादांनी गोड साथ दिलेली आहे. तसेच ज्यांची गोड अशी साथ आहे असे मृदंग विशारद, मृदंग महामेरू, महाराष्ट्रामध्ये ज्यांचे अग्रगण्य चांगल्या मृदंग क्षेत्राच्या यादीमध्ये नाव आहे, टॉप 10 मृदंगाचार्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं वैभव बंडू महाराज सातपुते हे सुद्धा आज आपल्या कथेला बंडूपंत महाराज दररोज येत आहेत. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. तसेच आज कथेला भेट देण्याकरता आमचे परमस्नेही या ठिकाणी आमचे विठ्ठल महाराज सुरवसे, अर्थात आता ते साहेब झालेत, त्यांची ब्लड बँक आहे. सुंदर प्रकारचं ते त्यांचं मोठं काम आहे. रक्तदानाचं काम या ठिकाणी प्रत्येकाला गरज आहे रक्ताची, रक्ताशिवाय शरीर चालतं का? म्हणून या ठिकाणी सुंदर प्रकारचं योगदान त्यांचं आहे. आणि म्हणून सामाजिक कार्य करत असताना धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांनी आमच्या संस्थेमध्ये काही दिवस काढले. चांगला मृदंग वाजवत होते, चांगलं गायन करत होते, परंतु तेवढ्यामधून पुन्हा त्या ठिकाणी समाजसेवेची आवड निर्माण झाली. समाजसेवा सुद्धा आपल्या हातून घडली पाहिजे म्हणून विठ्ठल महाराज समाजसेवा करतात. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार विठ्ठल महाराज आहेत. आणि सद्भक्त माता मौल्या पुरुष वर्ग या ठिकाणी सर्वांचाच विचार केला तर तुमच्या सर्वांच्या समोर मी कथा सांगावी एवढा मी मोठा नाहीये. मी अतिशय तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, ज्ञानाने लहान आहे, परंतु तरी सुद्धा सेवके सांगितलेले करावे ते काम फक्त एकच आहे. जसं एखादा मुलगा घरातला वेडी वाकडी शब्द आपल्या आईवडिलाच्या समोर बोलतो ना, आणि ते वेडी वाकडी शब्द ज्यावेळेला ते आईवडील ऐकतात ना, वेडी वाकडी शब्द, बोबडे शब्द ज्यावेळेला मुलगा बोलतो ते आईवडील ऐकतात ना, ते बोबडे शब्द ऐकून सुद्धा आईवडिलाच्या अंतःकरणात खूप मोठा आनंद होतो. तसंच तुम्ही आईवडील आहात आणि आम्ही तुमची मुलं आहेत, अर्थात तुम्ही आईवडिला समान श्रोते आहात. तुमच्या समोर आम्ही लेकरा पद्धतीने बोलत आहोत, त्याच पद्धतीने आमचे गोड शब्द या ठिकाणी करून घेता. ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावली, ते चोज करुणे माऊली रिजे जेवी. जसं आई आपल्या मुलाचे मोडके तोडके शब्द गोड करून घेत असते ना, तशी तुम्ही आमची सेवा गोड करून घेत आहात. आणि समस्त आयोजक मंडळी, श्री संत गजानन महाराजांचे भक्त परिवार या ठिकाणी खूप सेवा करतात. अतिशय सुंदर प्रकारची सेवा त्यांची आहे. आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी राजू शेठ जे आहेत, त्यानंतर आमचे वैष्णव साहेब आहेत, त्यानंतर सगळेच कमिटी अतिशय सुंदर प्रकारची सेवा करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वच कमिटीच्या माध्यमातून आम्हाला हे निमंत्रण प्राप्त झालं. आता जायचंय, आपलं कथा आली संपुष्टाकडे. कथा काय आता जास्त दिवस नाही राहिली. खरं तर आज सांगतेचा दिवस आहे, म्हणायला हरकत नाही. उद्या आपल्याला थोडा वेळ चरित्र पाहिजे, उद्या काय जास्त वेळ नाही आहे. आजच फक्त आपल्याला कथा विस्तारपूर्वक पाहिजे आहे. गोड कथा आपल्या सर्वांना ऐकायची. आजच्या दिवस आपण सर्वांनी कथा श्रवण करा. कालपर्यंत आपण जी कथा श्रवण केली ती कथा अतिशय मधुर आहे. कोणती कथा ऐकली काल आपण कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव ऐकला ना, बरोबर आहे ना? काय म्हणतो? हो हो, बरोबर आहे, बरोबर. महाराज तुम्ही काही सांगा, आम्ही हो म्हणतो, काही अडचण नाही. अर्थात काल कृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा झाला. काल कृष्ण परमात्म्याच्या विवाह सोहळ्यामध्ये काय आनंद घेतला आपण सर्वांनी.
कौंडण्यपूरचा भीष्मक नावाचा राजा, भीष्मक नावाच्या राजाच्या मुलगी आहे रुक्मिणी. रुक्मिणी बरोबर भगवान कृष्ण परमात्म्याचं अतिशय सुंदर प्रकारचं थाटामाटामध्ये लग्न होतं. लग्न झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन घरी येतात. त्यावेळेला त्यांचा प्रपंच चालू आहे आणि त्यांच्या प्रपंचामध्ये एक मुलगा जन्माला येतो. भगवान कृष्ण परमात्माने रुक्मिणी मातेच्या पोटी एक मुलगा जन्माला येतो. त्या मुलाचं नाव आहे प्रद्युम्न. प्रद्युम्न नावाचा मुलगा जन्माला येतो. त्यावेळेला त्या ठिकाणी एक राक्षस आहे, शंभरासुर नावाचा दैत्य आहे. शंभरासुर नावाचा दैत्य त्या ठिकाणी असतो. त्या दैत्याला कळालं माझा उद्धार या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्माने रुक्मिणीचा जो मुलगा आहे प्रद्युम्न नावाचा मुलगा, त्या प्रद्युम्न नावाच्या मुलाच्या हाताने माझा उद्धार होणार आहे. म्हणून प्रद्युम्न नावाच्या मुलाच्या हाताने जर माझा उद्धार होणार असेल तर त्याला बालवयातच संपवलं पाहिजे. मायावी रूप धारण करतो. त्या प्रद्युम्नला उचलल्या जातं आणि प्रद्युम्नला उचलून त्या ठिकाणी समुद्रामध्ये फेकून दिलं. समुद्रात फेकून दिल्याबरोबर त्या ठिकाणी एका माशाने त्याला ग्रहण केलं. माशाने ग्रहण केल्यानंतर तो मासा एका कोळ्याने पकडला आणि शंभरासुराच्याच किचन घरामध्ये आणून दिला. स्वयंपाकामध्ये घरामध्ये ज्या स्वयंपाकघरामध्ये तो मासा आला, ज्या माशाच्या पोटामध्ये प्रद्युम्न आहे, त्या किचन घरामध्ये स्वयंपाक करण्याकरता कामदेवाची पत्नी रती आहे, स्वयंपाक करत आहे. आणि स्वयंपाक करत असताना तेवढ्यामध्ये काय झालं, स्वयंपाक करताना त्या माशाच्या पोटातून त्या प्रद्युम्नाचा पुन्हा जन्म होतो. आणि जन्म झाल्यानंतर नारदाने येऊन समजून सांगितलं, हे रती, हा जो मुलगा आहे ना, हा मुलगा दुसरा कोणी नाही, तर हा मुलगा तुझ्या पाठीमागच्या जन्मातला पती आहे. त्याचं नाव कामदेव आहे. कामदेव, कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्राग मन्युना. त्या ठिकाणी सांगितलं कामदेव हा वासुदेवाचा अंश आहे, भगवान कृष्ण परमात्म्याचा मुलगा आहे. आणि हा कामदेव पाठीमागच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी जळून भस्म झाला होता. कशामुळे झाला होता? त्यावेळेला प्रश्न विचारला परीक्षिती राजाने, महाराज कामदेवाला जाळलं, कुणी जाळलं? त्यावेळेला शुकाचार्य सांगतात, राजा एक वेळेला भगवान शंकर परमात्मा ध्यानस्थ बसले होते. सतीच्या विराहामध्ये ध्यानस्थ बसले होते. सतीचा देहांत झाला होता. सतीने यज्ञकुंडामध्ये आपलं शरीर संपवलं होतं. आता तीच सती पुढे हिमालयाच्या पोटी जन्म घेते. हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे तिचं नाव पार्वती पडतं. पर्वताची मुलगी आहे ना, म्हणून तिचं नाव काय पडलं? पर्वताची मुलगी असल्यामुळे पर्वताची मुलगी पार्वती आहे. जसं जनकाची मुलगी, जनकाची कोण आहे मुलीचं नाव काय? जानकी. वडिलांच्या नावाला जोडून नाव ठेवलं ना, म्हणून पर्वताची मुलगी आहे म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवण्यात आलं. पार्वती नाव ठेवल्यानंतर लग्न करायचं आहे, पण लग्नासाठी मात्र भगवान शंकर परमात्मा तयार होत नाहीत. भगवान शंकराला सगळे देवता विनंती करतात, भोलेनाथ लग्न करा, लग्न करा. आता भगवान शंकराने लग्न करावं हे देवाच्या मनात येतं म्हणजे काय? भगवान शंकरात चांगलं व्हावं म्हणून येत नाही, चांगलं व्हावं म्हणून येते का? देवाला वाटतंय का देवाचं महादेवाचं चांगलं व्हावा म्हणून लग्न व्हावा असं वाटतंय का? लोक सगळे देव सगळे स्वार्थी आहेत. स्वार्थापोटी लग्न झालं पाहिजे का? त्यावेळेस तारकासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता. तो देवांना त्रास देत होता आणि त्या तारकासुराचा उद्धार महादेव पार्वतीचा मुलगा कार्तिक स्वामी त्याच्या हाताने होणार होता. आणि कार्तिक स्वामी तेव्हा जन्माला येईल जेव्हा महादेव पार्वतीचं लग्न होईल. आता महादेवाचं लग्न तेव्हा होईल जेव्हा महादेव लग्नाला तयार होईल. आता महादेवाला तयार करायचे, मग करायचं कसं? महादेवाची समाधी तर काय कशाने भंग होईना, ध्यानच देत भगवान शंकर परमात्मा. आणि मग तेवढ्यामध्ये ध्यान भंग करण्याकरता कामदेवाला आणि रतीला पाठवलं देवांनी. कामदेवा नृत्याला पाठवल्याबरोबर त्या ठिकाणी कामदेव जातोय, नृत्य करतोय. अनेक नृत्य केलं, परंतु त्या ठिकाणी कामदेवाच्या प्रयत्नाला यश मिळत नाही, प्रयत्नाला यश मिळत नाही, प्रयत्नाला यश मिळत नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी पुन्हा कामदेवाने एक पुष्प बाण सोडला. भगवान शंकराला क्रोध आला. भगवान शंकराने तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला जाळून भस्म केलं. कामदेवाला जाळून भस्म केल्यानंतर त्या कामदेवाची पत्नी हात जोडते, प्रभू काय केलं तुम्ही? आता मी काय करू? आता माझा पती मला कधी भेटेल? विनंती करते. त्यावेळेला सांगितलं भगवान शंकराने, तुझा पती तुला द्वापार युगामध्ये द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल आणि द्वारकेचा राजा भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणीचं लग्न होईल. त्यांच्या पोटी तुझा मुलगा प्रद्युम्न रूपाने जन्माला येईल. त्या काळामध्ये शंभरासूर नावाचा दैत्य असेल, तो तुमच्या त्या प्रद्युम्नला उचलील, समुद्रात फेकून देईल आणि तो मासा त्या ठिकाणी शंभरासुराच्या किचन घरामध्ये येईल. तू तिथं स्वयंपाक करण्याचं काम करायचं.
म्हणून भगवान शंकराने सांगितलं तेव्हापासून ती त्या ठिकाणी रती काम करते. नारदाने समजून सांगितलं, हा तुझा पाठीमागच्या जन्माचा पती, याला चांगलं ज्ञान शिकव, चांगल्या विद्या शिकव. विद्या शिकवल्या आणि त्या ठिकाणी प्रद्युम्नाच्या हाताने शंभरासूर नावाच्या दैत्याचा उद्धार होतो आणि प्रद्युम्न आणि रती त्या ठिकाणी भगवान शंकर कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता येतात. आता या ठिकाणी प्रद्युम्नाची कथा सांगितली. आता भगवान कृष्ण परमात्म्याचं एक लग्न झालंय. किती लग्न झालंय? किती लग्न झाले आतापर्यंत? एक लग्न. अजून किती बाकी आहेत? अजून किती बाकी आहेत? 16,107 बाकी. 7 हा, सगळे 8 आहेत ना, तर 16,107 बाकी आहेत. महाराज, एक लग्नाला तुम्ही 6 दिवस टाइम लावला. आता 16,107 लग्न लावायला किती दिवस टाइम खाताल? काही काही प्रश्न विचारतील. काळजी करू नका, एकदा 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण सगळे लग्न लावून टाकायचे. सगळे लग्न लावायचे. लग्नाची कथा आपल्याला ऐकायची ना. भगवान कृष्ण परमात्म्याचं आताशी एक लग्न झालेलं आहे. दुसऱ्या लग्नाची कथा शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात. शुकाचार्य परीक्षिती राजाला म्हणतात, राजा, भगवान कृष्ण परमात्मा राज्य करत आहे. राज्य करत असताना त्या काळामध्ये एक राजा होता, सत्राजित नावाचा. काय नाव होतं त्याचं? सत्राजित नावाचा एक राजा होता. आणि त्या सत्राजित नावाच्या राजाच्या जीवनामध्ये तो सूर्याचा भक्त होता. सूर्याचा भक्त. आणि सूर्याचा भक्त असताना त्यांनी काय केलं? सूर्याची उपासना केली आणि उपासना करून सूर्याकडून एक सैमंतक नावाचा मणी प्राप्त करून घेतला. सैमंतक नावाचा मणी. तो मण्याची विशेषता अशी होती, त्या सैमंतक नावाच्या मण्याची विशेषता काय होती माहितीये का? त्या मण्याची विशेषता अशी होती, दररोज जर त्या सैमंतक मण्याची जर पूजा केली, दररोज मनोभावे जर त्या सैमंतक मण्याची पूजा केली ना, तर तो दररोज 8 भार सोनं द्यायचा. 8 भार सोनं द्यायचा. सोनं देणारा मणी असा जर आपल्याला प्राप्त झाला, तर मला नाही वाटत दिवसभर पूजा बंद होईल म्हणून. सारखं पूजा आहे का नाही? असा एखादा मणी प्रत्येकाला दिला पाहिजे, आहे का नाही? मिळाला पाहिजे का नाही? मग कथेला यायची गरजच नाही, कारण सोनं देणारा मणी भेटल्यावर कायच कथेला यायचं, आहे का नाही? अर्थात तो मणी त्या ठिकाणी प्राप्त झाला. मणी प्राप्त झाला आणि तो दररोज सत्राजित नावाचा राजा पूजा करायचा. गळ्यामध्ये अलंकार म्हणून तो मणी अडकवायचा आणि सभेला निघून जायचा. सगळ्या राजे लोकांची एकदा मीटिंग होती. सगळे राजे लोक एकत्र आले होते. तेवढ्यामध्ये सत्राजित नावाचा राजा सुद्धा त्या मीटिंगला आला. आणि मीटिंगला आल्यानंतर त्या सत्राजिताच्या गळ्यामध्ये सैमंतक नावाचा मणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिला. भगवंताने पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं, अरे सत्राजिता, तुझ्या गळ्यामध्ये जो हा मणी आहे ना, ओ महाराज सत्राजित महाराज, हा मणी तुम्हाला योग्य नाही तुमच्याकडे ठेवणं. हा मणी जर तुमच्याकडे तुम्ही ठेवला तर कदाचित या मण्यामुळे तुमच्या घरावर काहीतरी संकट येण्याची शक्यता आहे. पण चांगलं सांगणाऱ्या माणसाला पटतं का हो? चांगलं सांगितलं, बरोबर आहे का नाही? चांगलं सांगितलेलं भगवान कृष्णाने, पण चांगलं सांगितलेलं पटत नाही. आणि म्हणतात ना, मूर्खानाम बोधको रिपुहू. मूर्खाला किती चांगलं सांगणारा माणूस भेटला तरी त्याला तो शत्रू वाटत असतो. म्हणून चांगलं सांगणारा माणूस भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं ऐकलं पाहिजे ना. पण ऐकलं नाही. नाही म्हटला, माझा मणी मी देणार नाही. सत्राजित महाराज, तुम्ही हा मणी जर माझ्याकडे दिला ना, तर हा मणी मी कोशागारामध्ये ठेवील आणि याच्यापासून जे सोनं मिळेल ना, त्या सोन्यापासून त्या ठिकाणी प्रजेचं कल्याण करेन. प्रजेच्या कल्याणाकरता ते सोनं वापरेल, स्वार्थासाठी नाही. भगवंतांनी चांगला उपाय सांगितला, पण चांगलं सांगितलेलं कोणाला पटत नसतं. नाही म्हटला, मी माझा मणी सांभाळायला समर्थ आहे. गळ्यामध्ये तो मणी घेतला, तसाच वापस गेला. दुसऱ्या दिवशी सत्राजिताचा लहान भाऊ आहे, त्याचं नाव आहे प्रसेन. प्रसेन नावाचा भाऊ. त्या प्रसेन नावाच्या भावाने काय केलं, तो मणी घेतला, गळ्यामध्ये अडकवला, घोड्यावरती बसला आणि एका जंगलातून प्रवास करू लागला. जंगलातून प्रवास करत असताना एका हिंस्र पशूने त्या प्रसेनवरती हल्ला केला. हल्ला केल्यावर त्या ठिकाणी प्रसेन त्या ठिकाणी मरण पावला. पुढे हिंस्र पशूच्या पावलाच्या ठसेत. आणि मग संध्याकाळची वेळ झाली, उशीर झालाय, तरी सुद्धा माझा भाऊ का येत नाही? अरे, सैमंतक नावाचा मणी गळ्यामध्ये अलंकार म्हणून घालून माझा प्रसेन नावाचा भाऊ गेला होता ना. आणि तोच मणी, सैमंतक नावाचा मणी त्या ठिकाणी कृष्णाने मागितला होता. कोणी मागितला होता? कन्हैयाने मागितला होता. ज्या अर्थी कृष्णाने तो मणी मागितला होता आणि मणी मागून मी दिला नाही, म्हणून कदाचित कृष्णानेच माझ्या भावाला मारला असेल.
माझ्या प्रसेन नावाच्या भावाला कृष्णानेच मारला असेल असा आरोप केला. भगवंताला सगळं सहन होतं, पण भगवंताला आपल्यावरती केलेला आरोप सहन होत नाही. भगवंत आरोप सहन करत नाही. भगवंत त्या ठिकाणी आरोप सहन करत नाहीत ना, म्हणून त्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, सत्राजिताने माझ्यावरती आरोप केला, आता तो आरोप मी निष्कलंक आहे हे साबित केल्याशिवाय राहणार नाही. काही सैनिक सोबत घेतले आणि सैनिक सोबत घेऊन त्या ठिकाणी सत्राजित निघालेला आहे. ज्या मार्गाने प्रसेन नावाचा सत्राजिताचा भाऊ गेला होता त्या रस्त्याने जातो. पुढे गेल्यानंतर पाहिलं सत्राजिताचा भाऊ प्रसेन मरून पडलेला आहे. वाघाच्या पावलाचे ठसे दिसतात. पुढे त्या पावलाच्या ठशाचा शोध घेत घेत गेले तर पुढं तो हिंस्र पशु सुद्धा मरण पावला. एका अस्वलाच्या पावलाचे ठसे त्या ठिकाणी ठसे चालू होते. आणि मग त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर पाहिलं तर पुढे त्या ठिकाणी पाहिलं तर एक त्या अस्वलाच्या पावलाचे चिन्ह त्या ठिकाणी एका गुहेमध्ये जाताना दिसले. गुहेमध्ये जाताना दिसल्याबरोबर त्या ठिकाणी पाहिलं, अरे हे गुहेमध्ये जाताना दिसतायत, त्याचा अर्थ या ठिकाणी कुणीतरी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पाहिलं, आतमध्ये जाऊन पाहिलं तर जांबवंताची मुलगी, जांबवंती नावाची मुलगी, ती कुमारिका मुलगी, ती सैमंतक मण्याबरोबर खेळताना दिसते. तो मण्याबरोबर खेळताना पाहिल्याबरोबर तो सैमंतक मणी मागितल्याबरोबर त्या ठिकाणी सांगितलं, जोपर्यंत तू माझ्याबरोबर युद्ध करणार नाही तोपर्यंत हा मणी तुला दिला जाणार नाही असं जांबवंताने सांगितलं. जांबवंताबरोबर त्या ठिकाणी मल्ल युद्ध झालं. त्या मल्ल युद्धामध्ये जांबवंताला हरवल्याबरोबर जांबवंताने त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याचे पाय धरले, तुम्हीच माझे रामप्रभू आहात, तुम्हीच माझे रामप्रभू आहात. परीक्षित राजाने विचारलं, महाराज, परीक्षित राजाने विचारलं, जांबवंताला कसं कळालं हे रामप्रभूचा अवतार आहे म्हणून? त्यावेळेला सांगितलं, रामप्रभू ज्या वेळेला विजय प्राप्त करतात ना रावणावरती, आणि अयोध्येचे राजा होतात ना, राजा झाल्यानंतर ज्यांच्या सहकार्याने युद्ध जिंकलं त्यांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. ज्यांनी आपल्याला सहकार्य केलंय त्यांचं आभार प्रदर्शन केलं जातं ना. म्हणून प्रत्येकाला विचारलं, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, कोणाला काय पाहिजे ते मागा. प्रत्येक जण काही मागू लागला. पण तेवढ्यामध्ये जांबवंताचा नंबर आला. जांबवंताने विचारलं, जांबवंताला विचारलं प्रभू रामचंद्राने, जांबवंतजी बोला ना, काय पाहिजे सांगा ना. जांबवंताने सांगितलं, खरं तर मला काही अपेक्षा नाहीये, पण माझी एक इच्छा पूर्ण राहिली. कोणती इच्छा पूर्ण राहिली? माझी इच्छा होती की या ठिकाणी रावणाच्या सैन्यामध्ये युद्ध करण्याची माझी इच्छा होती. रावणाच्या सैन्यामध्ये माझ्यासोबत युद्ध करण्याच्या लायकीचा एकही वीर नव्हता. एकटा फक्त रावण होता. पण रावण माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी येऊ शकत नव्हता. कारण का? त्याचा उद्धार तुमच्या हाताने होणार होता. प्रभू, तुमच्या हाताने त्याचा उद्धार होणार होता, म्हणून मी त्याच्यासोबत युद्ध करू शकलो नाही. म्हणून प्रभू, माझी तेवढी युद्ध करण्याची इच्छा अपूर्ण राहिली ना, तेवढी इच्छा पूर्ण करा ना, माझ्यासोबत थोडं युद्ध करा ना. प्रभू रामचंद्राने सांगितलं, जांबवंतजी, हा माझा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. कोणता अवतार आहे? मर्यादा पुरुषोत्तम अवतार. या राम अवतारामध्ये मी माझ्या मर्यादेचं उल्लंघन कधीच करू शकणार नाही. या राम अवतारामध्ये मला मर्यादेचं उल्लंघन करता येणार नाही ना, म्हणून या ठिकाणी या अवतारात तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. पण तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता द्वापार युगामध्ये मी कृष्ण अवतार घेईल, तेव्हा मात्र तुमची इच्छा पूर्ण करील, तेव्हा मी तुमच्या बरोबर मल्ल युद्ध करील. त्यावेळेला जांबवंताने विचारलं, पण प्रभू, मी त्यावेळेस तुम्हाला ओळखायचं कसं? तुम्हीच माझे रामप्रभू आहात. त्याच्याकरता सांगितलं, म्हणले एक उपाय आहे. काय? की या ठिकाणी एक उपाय आहे, माझ्याशिवाय द्वापार युगामध्ये तुम्हाला कुणी हरवणार नाही. माझ्याशिवाय द्वापार युगामध्ये तुम्हाला कुणी हरवणार नाही. आणि जो कोणी तुम्हाला हरविल तो माझा अवतार असेल. तो माझा अवतार असेल म्हटल्याबरोबर आज मला कळालं की तुम्ही माझे रामप्रभू आहात. तुम्ही मला हरवलंय ना. आता माझी एक इच्छा आहे प्रभू, प्रभू माझी एक इच्छा आहे. हात जोडले जांबवंताने. आणि प्रभू, प्रत्येक बापाच्या जीवनामध्ये मुलीचं योग्य वर शोधून लग्न लावून देणं हे कर्तव्य असतं. आणि हे या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी आता कळलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी आता माझ्या मुलीचं लग्न माझ्या डोळ्यासमोर चांगल्या मुलाबरोबर झालं पाहिजे ना.
मग माझ्या मुलीकरता योग्य वर तुम्हीच आहात. तुम्ही एक काम करा ना प्रभू, माझ्या मुलीचा स्वीकार करा ना. माझ्या मुलीचा जर तुम्ही स्वीकार केला ना, तर मी तुमच्या भजनामध्ये वेळ देईल, मला भजन करायला वेळ राहील. याच्याकरता तुम्ही एक काम करा, माझ्या मुलीबरोबर लग्न करा. त्यावेळेला भगवान त्या ठिकाणी जांबवंताच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार होतात. ही भगवान कृष्ण परमात्म्याची दुसरी पत्नी आहे. तिचं नाव आहे जांबवंती. तो सैमंतक मणी जांबवंतीला घेतलं. पुढे सत्राजिताच्या घरी तो सैमंतक मणी दिला. सत्राजिताने सांगितलं, माझ्याकडून अपराध झाला, मी या ठिकाणी असं नको करायला होतं, पण या ठिकाणी मात्र आता या ठिकाणी नाविलाज झाला, मी तुमच्यावरती कलंक लावला. परंतु माझ्या जीवनामध्ये मला क्षमा तेव्हाच केली जाईल जेव्हा तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न कराल, सत्यभामेबरोबर. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. सत्यभामेबरोबर लग्न होतं. कुणाचं? भगवान कृष्ण परमात्म्याचं. ही तिसरी पत्नी आहे. तुम्ही फक्त मोजीत चला, तुम्ही मोजीत चला, मी सांगत चलतो. आता 3 लग्न झाले देवाचे. किती लग्न? 3 लग्न झाले. पहिली पत्नी कोण? भगवंताची रुक्मिणी, दुसरी जांबवंती आणि तिसरी सत्यभामा. आता ध्यानात ठेवा, भागवत कथा आपल्या लक्षात राहिली पाहिजे ना. तिसरी सत्यभामा आहे. सत्यभामा. त्याच्यानंतर पुन्हा भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन रथामध्ये बसून जात असताना त्या ठिकाणी यमुनेच्या किनाऱ्यावरती एक कालिंदी नावाची मुलगी तपश्चर्या करत आहे. ती सूर्याची कन्या आहे, यमराजाची बहीण आहे आणि ती तपश्चर्या करत आहे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जा आणि ती कुमारिका मुलगी तपश्चर्या का करते हे विचारून ये. अर्जुन जातो आणि विचारतो, हे कुमारिका मुले, तू का तपश्चर्या करते? तपश्चर्या करण्याचं कारण काय? तुला काय अपेक्षा आहे? काय मिळवायचंय तुला? असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सांगितलं, माझी एकच अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? या ठिकाणी द्वारकेचा राजा श्रीकृष्ण परमात्मा मला पती म्हणून मिळावेत, म्हणून मी तपश्चर्या करत आहे. दुहिता पती मिच्छती अहम देवस्य स्वितुर. दुहिता पती मिच्छती, मी भगवान कृष्ण परमात्मा पती म्हणून भेटावेत म्हणून मी अपेक्षा करत आहे. असं सांगितल्याबरोबर अर्जुनाने जाऊन सांगितलं, कृष्णा, ती मुलगी सूर्याची मुलगी आहे, यमराजाची बहीण आहे आणि तुमच्या बरोबर लग्न करण्याची अपेक्षा करत आहे. भगवान म्हटले, चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? म्हणून पटकन भगवान कृष्ण परमात्म्याने लग्न उरकून घेतलं. ही भगवान कृष्ण परमात्म्याची किती पत्नी आहे? चौथी पत्नी आहे. हा, चौथी. तुम्ही ध्यानात ठेवताय. हा, चौथी पत्नी आहे. त्याच्यानंतर पुन्हा विंद आणि अरविंद नावाचे 2 राजे आहेत. त्यांची बहीण आहे मित्रविंदा. ही भगवान परमात्म्याची 5वी पत्नी आहे. पुन्हा लक्ष्मणा ही 6वी पत्नी आहे. भद्रा ही 7वी पत्नी आहे आणि त्याच्यानंतर सत्या ही 8वी पत्नी आहे. अशा झाल्या मुख्य 8 पट्टराण्या. 8 मुख्य पट्टराण्या झाल्या. 8 लग्न झाले. आताशी 8 लग्न लागले. आता अजून किती बाकी आहेत? 16,100 बाकी आहेत. महाराज पटकन लावून घ्या, उशीर होईल पुन्हा. काळजी करू नका. पुन्हा आपल्याला दीपोत्सवाच्या कार्यक्रमापर्यंत कथा पाहिजे आहे. भगवंताच्या 16,100 लग्नाची कथा एका 5 मिनिटात आपल्याला पाहिजे आहे. ऐका, भगवंताच्या लग्नाची कथा सांगत असताना सांगितलं की एक भौमासूर नावाचा दैत्य होता, नरकासूर. तो अनेक राज्यामध्ये जायचा, राजकुमारीला पकडायचा, बंदीशाळेमध्ये आणून बंद करायचा. अशा त्यांनी 16,100 राजकन्या बंदीशाळेमध्ये बंद केल्या आणि बंद केल्यानंतर त्याचा संकल्प होता, 20,000 राजकन्या बंदीशाळेमध्ये बंद करील आणि त्यांच्याबरोबर एकाच लग्न मंडपामध्ये लग्न लावेल. 16,100 पकडल्या आणि बंदीशाळेमध्ये बंद केल्या. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी माता आदितीचे कुंडल त्यांनी चोरले. भौमासुराने आदितीचे कुंडल चोरले. कुंडल चोरल्यानंतर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता सगळे देवता प्रार्थना करतायत, कृष्ण परमात्म्याला विनंती करतायत, भौमासुराचा, नरकासुराचा उद्धार करा. मग त्यावेळेला भौमासुराचा उद्धार भगवान कृष्ण परमात्मा करतात. बंदीशाळेमध्ये असलेल्या बंद असलेल्या 16,100 राजकन्यांना मुक्त करतात. मुक्त केल्यानंतर त्या 16,100 राजकन्या एकत्र येतात आणि विनंती करतात, प्रभू आता आम्ही काय करावं सांगा ना. एकतर आमचा कुणी स्वीकार करणार नाही, कारण भौमासुराच्या बंदीशाळेमध्ये आम्ही बंद राहिल्यामुळं आमचा कुणी स्वीकार करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आमचा स्वीकार करावा. याच्याकरता त्या ठिकाणी आता कोणता राजकुमार आमचा स्वीकार करणार नाही. एकतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. भगवान म्हणतात, आत्महत्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना,
तुम्ही काय करा, तुमच्या मनामध्ये जर अन्य विचार नसेल तर तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर लग्न करा, मी तुमचा सांभाळ करायला तयार आहे. आत्महत्या करण्यापेक्षा मी तुमचा सांभाळ करतो, करा माझ्याबरोबर लग्न, तुम्हाला सन्मान मिळेल, सन्मान मिळेल. आणि म्हणून एकाच शुभ मुहूर्तावरती 16,100 राजकन्या बरोबर भगवान कृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा संपन्न होतो. असा झाल्या 16,108. बरोबर झाले ना 16,108? गणित आलं ना बरोबर का हुकलं? बरोबर आलं ना? 16,108 लग्न झाले. माणसं मोठ्या मोठ्याने गप्पा म्हणून सांगतात, अरे कृष्णाने 16,108 बायका केल्या. काय म्हणतात? 16,108 बायका केल्या असं सांगतात मोठेपणाने. अरे पण भगवंताच्या बायकाच तेवढं लक्षात राहतं माणसाच्या. अरे त्याने 12 गाव अग्नी गिळला, आपण कधी गिळणार अग्नी? एखादा इस्तवाचा कोलागा गिळला का कधी? भगवान कृष्ण परमात्म्याच्या लग्नाचीच कथा ध्यानात ठेवतात माणसं. कृष्णाने 16,108 बायका केल्या. अरे पण त्याच्याकडे सांभाळण्याची ताकद आहे, तो 16,108 सांभाळू शकतो. आपण एकच केली तर रात ना दिवस पडावं लागतंय. रात ना दिवस एकच किती फजिती, एवढी फजिती. पटकन उठून ड्युटीला जावं लागतं लवकर. ड्युटीहून आलं की लगेच पुढच्या कार्यक्रमाला पडावं लागतं, आहे का नाही? हो, किती बेजार आहे, किती बेजार आहे. तुम्हाला वाटतं का तुमची बेजारी? आमची सुद्धा लय बेजारी महाराज. बरं एवढं पळून सुद्धा घरामध्ये गेल्यावर समाधान आहे का? घरामध्ये गेल्यावर समाधान नाही. घरामध्ये गेल्यावर तरी समाधान. आता आमचं सांगतो, आमचं आम्ही, तुम्हाला वाटतं का एवढं कथा कीर्तन करून घरी गेल्या आम्हाला लय म्हणत असतील, पूजा करत असतील, आदराने म्हणत असतील, लय महाराजांनी कष्ट करून रात्रीचा प्रवास केला, लय एवढा प्रवास केला, कसं करून महाराज दक्षिणा घेऊन येतात घरी, असं म्हणतात का? अहो रात्री 12-1 वाजता आल्यावर लय सत्कार होत असेल थोडंच. रात्री 12 वाजता आम्ही घरी गेले की लगेच म्हणते, आले बाया कीर्तन. काय म्हणतात? आलं बाया कीर्तन. त्यांना काय त्याचं अर्थात या ठिकाणी सन्मान होतो थोडाच. म्हणून घरामध्ये या ठिकाणी माणूस किती कष्ट करतो. अरे एक लग्न केलं तर माणसाला त्या ठिकाणी रात्र दिवस पडावं लागतं. एक लग्न केलं तर त्यांनी 16,108 केल्या, त्याच्याकडे ते सांभाळण्याचं सामर्थ्य आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्या ठिकाणी भगवंताकडे आहे आणि ती शक्ती असल्यामुळे तो सगळं जग सांभाळू शकतो. त्याला 16,108 बायका सांभाळणं अवघड थोडंच आहे. आणि म्हणून त्यांनी 16,108 लग्न केले. हा लौकिक अर्थ आहे. 16,108 भगवंताने लग्न केले हा कसा अर्थ आहे? लौकिक अर्थ आहे. पण याचा आध्यात्मिक भाव कोणी लक्षात घेत नाही. कृष्ण परमात्म्याचं चरित्र वरवर तुम्ही पाहिलं ना, तर वरवर पाहिल्यानंतर ते वेगळं वाटतं, पण त्याच्या पाठीमागचा भाव मात्र अतिशय महत्वाचा आहे. काय भाव आहे कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा? ऐका, लक्षात घ्या. भगवंताने 16,108 लग्न का केले? त्याचं कारण त्याचं चरित्र फार मोठा आहे, त्याचा इतिहास फार मोठा आहे. कोणता इतिहास आहे? सांगितलं जातं त्याचं चरित्र असं आहे की भगवान कृष्ण परमात्म्याने 16,108 लग्न करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी विचार केलेला आहे. हे वेदाचे 3 कांड आहेत. वेदाचे किती कांड आहेत? बोलत चला. वेदाचे किती कांड आहेत? 3 कांड आहेत. वेदाचे 3 कांड आहेत. एक कर्मकांड आहे, एक उपासना कांड आहे, एक ज्ञानकांड आहे. कर्मकांडाचे 80,000 मंत्र आहेत. कर्मकांडाचे किती मंत्र आहेत? 80,000 मंत्र आहेत. उपासना कांडाचे किती मंत्र आहेत? उपासना कांडाचे 16,000 मंत्र आहेत आणि ज्ञानकांडाचे 4,000 मंत्र आहेत. उपासना कांडाचे जे 16,000 मंत्र आहेत, त्या 16,000 मंत्राने विचार केला, मंत्र रूपाने देवाची आपल्याला प्राप्ती होत नाही, म्हणून या ठिकाणी श्रीरूपाने अवतीर्ण झालं पाहिजे. श्रीरूपाने अवतीर्ण झालं पाहिजे, भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणून उपासना कांडाचे 16,000 मंत्र तेच श्रीरूपाने अवतीर्ण झाले आणि त्याच भगवान परमात्म्याच्या 16,000 पत्न्या आहेत. उपासना कांडाचे 16,000 मंत्र म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याच्या 16,000 पत्न्या आहेत. 100 काय आहे? भक्तीचे 100 उपनिषद आहेत. भक्तीचे 100 उपनिषद म्हणजेच भगवान कृष्ण परमात्म्याच्या 100 पत्न्या आहेत. आणि 8 काय आहे? तर 8 प्रकारची प्रकृती आहे. भूमी नापो नलो वायू खम मन बुद्धिरेवच अहंकारी ते मे भिन्ना प्रकृतीष्टधा. 8 प्रकारची प्रकृती म्हणजे भगवान परमात्म्याच्या मुख्य 8 पट्टराण्या आहेत. अशा झाल्या 16,108. बरोबर झाल्या ना? आध्यात्मिक अर्थ. आणखी एक अर्थ सांगतो. भगवंताने 16,108 बायका का केल्या? त्याचं कारण काही ऋषीमुनी होते त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये.
बोलू नका. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल राधे गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. म्हणा सर्वांनी. गोविंद गोविंद गोपाल नंदलाल राधे गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. म्हणा सगळेजण. जय गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल. जय गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल. आवाज आला पाहिजे जय तुमचा. गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल. जय गोपाल म्हणा नंदलाल. सगळेजण. नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल राधे गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. गोविंद गोविंद गोपाल नंदलाल राधे गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. टाळी वाजवा सर्वांनी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. म्हणा सगळेजण मागे. सगळे म्हणा. गुरुजी पुढे म्हणताय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा. वा बीडकर. विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा शाबास. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आवाज येत नाही माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. हो विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो माझा माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण श्रवण करत आहात. गोड कथा आपण श्रवण करत असताना अतिशय सुंदर प्रकारचं चरित्र शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात. राजा, तुझ्या जीवनामध्ये या ठिकाणी ही कथा तुला सांगत आहे ना, ही कथा तुला वेगळ्या पद्धतीने सांगत आहे, चांगल्या पद्धतीने सांगत आहे ना. आता भगवान कृष्ण परमात्म्याच्या 16,108 लग्नाची कथा आपण सांगितली, त्याचा भाव सांगितला. पण एक लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विवाह सोहळ्याची आणखी एक कथा सांगितली. भगवंताने 16,108 लग्न का केले हो? त्याचं कारण असं आहे, 16,108 लग्न करण्याचं कारण असं आहे, रामप्रभूच्या चरित्रामध्ये या ठिकाणी चरित्र त्या काळामध्ये ऋषीमुनी होते. रामप्रभूच्या चरित्रामध्ये त्यावेळेला ऋषीमुनी असायचे. ऋषीमुनी त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारचं आश्रम असायचा, पण त्या आश्रमामध्ये साफसफाई करायला घरामध्ये कुणी नसायचं ना. म्हणून त्या ठिकाणी एक वेळेस चरित्र ऐकता ऐकता त्या ठिकाणी अशीच वार्ता त्या ठिकाणी ऋषीमुनीच्या कानावरती गेली. काय वार्ता गेली कानावर? ऋषीमुनीच्या कानावरती वार्ता गेली की रामप्रभूच्या चरणाची धूळ एका दगडाला लागली आणि दगडाची कोण झाली? दगडाची स्त्री तयार झाली. रामप्रभूच्या चरणाची धूळ एका दगडाला लागली आणि त्या दगडाची त्या ठिकाणी स्त्री तयार झाली. स्त्री हो त्या ठिकाणी. म्हणून रामप्रभूच्या चरित्रातलं वर्म ऐकलं आणि वर्म ऐकल्यानंतर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी सगळे ऋषीमुनी विचार करू लागले, अरे आहे आपल्याला सुद्धा लग्न करायची इच्छा आहे, पण आपण संन्यासी म्हटल्यानंतर आपल्याला कोण आपल्याला पत्नी देणार आहे, कोण आपली मुलगी देणार आहे आम्हाला? आम्ही संन्यासी आहेत, दाढी जटा वाढलेल्या आहेत, आम्हाला कोण देणार आहे मुलगी? आता सध्याचा काळ जर पाहिला तर त्या ठिकाणी असं दाढी जटा वाढलेल्या असं कुठं माणसाला कुठं मुलगी देत असतात का? सध्याच्या काळात आमच्यासारख्या धोत्रावर पाहिलं की लोक म्हणतात, महाराज लोक चंद्रावर चालले आणि तुम्ही अजून धोत्रावरच आहेत. आम्हाला म्हणजे आता संस्कृती त्या ठिकाणी फॅशनेबल राहिलं पाहिजे ना महाराज, चांगलं राहिलं पाहिजे ना, स्टँडर्ड राहिलं पाहिजे, सूटबुटात राहिलं पाहिजे. हो सूटबुटात, आता लोक चांगलं सूटबुटात राहिलं की फॅशन म्हणतात. अर्थात या ठिकाणी एखाद्या घरी आम्ही जर गेलो तर त्या ठिकाणी आता आपली फॅशन आपल्या संस्कृतीला आडवी कशी येते ऐका. एखाद्या घरी जर आम्ही गेलं, महाराज या ठिकाणी आमचा हा मुलगा आहे बघा, हा मुलगा पाहिल्यानंतर तो मुलगा काय करत असतो, पायामध्ये बुट घातलेले असतात आणि बुट घालून त्या ठिकाणी पोहे खात होता. त्याला विचारलं, अरे बाबा आपली संस्कृती नाही की पायामध्ये बुट घालून खावं, आपली संस्कृती नाही. तो म्हटला, नाही महाराज ही फॅशन आहे, फॅशन आहे. म्हटल्यानंतर तेवढ्यामध्ये ते मुलाचे वडील म्हटले, महाराज तुम्ही समजून सांगा काहीतरी. ऐकलं तर ऐकलं, हो समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ऐकत नव्हता. त्यावेळेला त्या ठिकाणी प्रगती झाली असं वाटायचं. तो म्हटला, महाराज तुम्हाला माहित नाही ही प्रगती आहे. त्याला मी म्हटलं, अरे बाबा ही प्रगती नाही, ही तुझी अजून प्रगती झाली नाही, अजून थोडी प्रगती बाकी आहे. कशी प्रगती बाकी? म्हटला, काय अजून करायचं महाराज? आता एवढं आम्ही स्टँडर्ड राहतोय महाराज, याच्यापेक्षा काय अजून बदल करायचा महाराज? अरे प्रगती तेव्हा होईल म्हटलं, तेव्हा होईल. पायात बुट घालून पोहे खाताना प्रगती नाही म्हटलं, ज्या वेळेला बुटात पोहे टाकून खाताना तेव्हा खरी प्रगती झाली म्हणायचं. या ठिकाणी चंद्रावरती या ठिकाणी चालले लोक ऐका, म्हणून या ठिकाणी प्रगती झाली. महाराज आता सध्याच्या काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये कोण आम्हाला मुलगी देणार आहे? म्हणून ऋषीमुनी विचार करतात. आता राजा लोकांच्या मुली त्या ठिकाणी राजाचा मुलगा पाहतील ना, मग आम्हाला कोण मुलगी देणार आहे? संन्यासी महात्म्याला आम्हाला कोण मुलगी देणार आहे? आमच्या असा अवतार बघून कोणी मुलगी आमच्याशी लग्न करणार नाही ना.
आम्हाला पत्नी भेटली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सगळ्या ऋषीमुनींनी विचार केला आम्हाला पत्नी भेटावी. म्हणून ज्या ऋषीला जेवढी बायको पाहिजे होती त्याने तेवढा मोठा दगड उचलला. ज्याला जेवढा उचलेल तेवढा दगड उचलला आणि दगड डोक्यावरती घेतले आणि दगड डोक्यावर घेऊन रामप्रभूकडे गेले. रामप्रभूकडे जाऊन त्यांना म्हणायचं होतं, त्या ऋषींना म्हणायचं होतं, आम्हाला याच्या स्त्रिया करून द्या. काय म्हणायचं होतं? आम्हाला याच्या स्त्रिया करून द्या असं म्हणायचं होतं. रामप्रभूच्या समोर गेले ते ऋषी. रामप्रभूच्या समोर गेल्यानंतर त्या दगड घेऊन गेल्यानंतर सांगायचं होतं त्यांना, म्हणायचं होतं प्रभू याच्या आम्हाला स्त्रिया करून द्या असं म्हणायचं होतं. पण रामप्रभूचं सौंदर्य पाहिलं सज्जनांनो, रामप्रभूचं सौंदर्य पाहिल्याबरोबर इतके भुलून गेले, ते ऋषी भुलून गेले आणि ते मंत्र बदलला. यांना म्हणायचं होतं आम्हाला स्त्रिया करून द्या, पण त्यांच्या मुखातून सहज शब्द निघाला, आम्हाला याच्या स्त्रिया करून घ्या. आम्हाला स्त्रिया करून द्या म्हणायचं होतं, पण सहज शब्द निघाला, आम्हाला स्त्रिया करून घ्या. काय निघाला मुखातून शब्द? मुखातून शब्द निघाला, आम्हाला स्त्रिया करून घ्या. प्रभू म्हटले या अवतारात नाही, या अवतारात एक बाणी, एक वचनी आणि एकच पत्नी. आता दुसरी पत्नी नाही, पण तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. तुमच्या सर्वांचा पत्नी रूपामध्ये स्वीकार करेल, पण या जन्मात नाही तर द्वापार युगामध्ये कृष्ण रूपाने अवतीर्ण होईल आणि कृष्ण रूपाने अवतीर्ण झाल्याच्या नंतर मग मात्र मी तुमच्या बरोबर लग्न करेल. तेच ऋषीमुनी पुढच्या जन्मामध्ये 16,000 स्त्रिया होतात आणि त्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये पाठीमागच्या जन्मामध्ये ऋषीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा त्या ऋषीच्या रूपाने अवतीर्ण झालेल्या स्त्रियांबरोबर लग्न करतात. या भगवान परमात्म्याच्या 16,108 पत्नी आहेत. असे 16,108 लग्न झाले. चरित्र गोड आहे. पुढे चरित्र सांगत असताना भगवंताच्या चरित्रामध्ये पुढे चरित्र असं घडतं. एकदा त्या ठिकाणी काय घडतं, नारदाच्या जीवनामध्ये एक वेळेला असा प्रसंग घडतो. नारदाच्या जीवनामध्ये एक वेळेला भगवंत नारदाची फजिती करतात. नारदाची फजिती करतात. कशी करतात फजिती ऐका ना. नारदजी एक दिवस सकाळी सकाळी उठले, आंघोळ केले नाही, तोंड धुतलं नाही, केस विंचरले नाही, कसलं फॅरेन लवली पावडर बिवडर काही लावलं नाही. सकाळी उठल्या तसंच उठलं की लगेच केस इचकाले आले, आंघोळ केलेले नाही, कपाळाला गंध नाही. असं त्या ठिकाणी नारदजी निघाले. नारदजी आले कुठं? भगवंताच्या दारात आले. भगवंताच्या दारात आल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंतांनी पाहिलं, नारदाचा अवतार पाहिला आणि नारदाचा अवतार पाहिल्यानंतर नारदाला विचारलं, नारदजी काय वेळ आहे, इतकी काय गडबड झाली आज तुम्हाला? इतक्या सकाळी सकाळी मला भेटायला आलात, आंघोळ केली नाही, कपाळाला चंदनाचा गंध नाही, या ठिकाणी मेकअप केलेला नाही, अतिशय या ठिकाणी अशा अवस्थेत तुम्ही आलात, नेमकं काय कारण? म्हणला देवा कारणच तसंय. काय म्हटले? कारणच तसंय देवा. म्हटलं अरे काय कारण आहे? काय कारण नारदजी सांगा ना, कारण सांगा ना. नारदजी म्हटले देवा एवढ्या वैशाखात माझ्याकडे लक्ष राहू द्या. काय म्हटले नारद? वैशाखात लक्ष राहू द्या. नारद देव म्हटले नारदा कोणत्या पक्षाकडून उभा राहिलास तू? कोणत्या पक्षाकडून? म्हटले पक्षपेक्षा काय नाही, मग लक्ष ठेवा कसं काय म्हणतो? लक्ष ठेवा म्हणजे तुला कळलं नाही का अजून? नाही नारदा मला तसलं कोड्यात बोललेलं काय कळत नाही, सरळ सरळ सांग काय ते कोड्यात काय बोलू नको. काय काय माणसाला कोड्यात बोलायची सवय असते, आहे का नाही? या ठिकाणी कोड्यात काय बोलू नको, कोड्यात काय सांगू नको, मला सरळ सांग काय ती नारदा. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी म्हणले देवा तुला कळत नाही का रे? वैशाखात कोणाकडे लक्ष ठेवीत असते? वैशाखात ज्याचं भाजायचं राहिलं त्याच्याकडे, ज्याचं लग्न राहिलं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं ना. नारदजी म्हणतात मला लग्न करायचं. काय म्हणतात? देवा मला लग्न करायचंय, बघ ना माझी काय अवस्था आहे. कुठून भजन करून आलं, रात्री उशीर आलं तर सकाळी पाणी तापवायला कोणी नाही, स्वतःलाच पाणी तापावं लागतंय, स्वतःच कपडे धुवावे लागतात, स्वतःच जेवण नाश्ता करावा लागतो, स्वतःच वाढून घ्यावा लागतो, जेवलेले ताट सुद्धा स्वतःला धुवायला लागते. किती फजिती माझी बघ ना. म्हटले देवा अरे मला लग्न करायचं म्हटल्यावर म्हटलं ठीक आहे नारदा काय हरकत नाही, चल ना मग मुलगी बघायला जाऊ. मुलगी बघायला जाऊ म्हटल्यावर नारद म्हटले नाही मुलगी बघायला नाही जायचं. मी जर मुलगी बघायला गेलो आणि तिथल्या लोकांनी ओळखलं प्रवचन करणारा ह्योच महाराज आहे, ते माझी फजिती होईल, त्याच्याकरता मला काय मुलगी बघायला जायचं नाही. अरे मग मुलगी बघायची नाही, लग्न करायचं म्हणतो, कसं जमायचं हे? कसं जमायचं? म्हटले नाही म्हटले देवा आपण आपातच करू. आपात म्हणजे काय रे? नाही म्हटलं आपल्यातच करू, आपल्यात. नारदा हे असलं कोड्यात काय बोलत जाऊ नका गड्या.
हे असलं कोड्यात काय बोलायचं नाही, सरळ सरळ सांग नेमकं काय करायचं. अरे आपल्यातली आपल्याच शब्दाचा अर्थ कळत नाही करत देवा, एवढं सगळं कळतंय तुला आणि तेवढंच कळा नका. आपल्यातल्या आपल्याच शब्दाचा अर्थ असा आहे, 16,108 बायका आहेत तुला, इतक्याच काय लोणचं घालायचं काय? त्यातली दिने एखादी मला, 16,108 पैकी एखादी दिने मला. एखादी दी म्हटल्याबरोबर नारद म्हटले, अरे ना देव म्हटले, कृष्ण परमात्मा म्हटले, अरे नारदाने तर माझ्याच दारात गाडी सोडली, हे तर माझ्याच दारात गाडी सोडतंय, माझीच बायको महागायला लागले. अर्थात असं आहे का म्हटले, नारदात जरा बघावंच लागतंय म्हटले, आता नारदाची जरा विचारच करावा लागतोय. हो ठीक आहे म्हटले नारदा, काय हरकत नाही. हो माझी बायको पाहिजे ना तुला, 16,108 पैकी एक पाहिजे ना, काळजी करू नको, चिंता करू नको, न्याचा माझी एक बायको. फक्त एक अट आहे, एक अट आहे. काय? ज्या घरात मी नसन ती घेऊन जायचं. 16,108 महल आहेत. हो तेवढ्यामध्ये विचार केला, अरे 16,108 घर आहेत, एवढ्यामध्ये कुठं देव राहत असतो का? एवढ्या बायका देवाच्या, इतक्यापाशी कुठं देव राहत असतो का? हो एक काम सांगू सांगू बेजार राहते तर घरात थांबणं होय नाही, आहे का नाही? आणि हे एवढ्या बायका हे कुठं प्रत्येक घरात राहीन का? प्रत्येक घरात राहू शकत नाही म्हटले. चला म्हटले, आणि म्हटले तेवढ्यामध्ये चला म्हटले. पहिल्यांदा नारद पळत 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 गेले कुठं? सत्यभामेच्या दारात गेले. सत्यभामेच्या दारात गेल्याबरोबर सत्यभामा सकाळी सकाळी पोळ्या लाटत होती, हातामध्ये लाटणं होतं, आणि तेवढ्यात नारदजी तिथे गेले. नारदाने आवाज दिला, सत्यभामे बाहेर ये. सत्यभामा ये बाहेर. नारद कधी सत्यभामा नसते तर आज कस काय सत्यभामा म्हणायला लागलेत? ये बाहेर म्हटल्यानंतर तिला आश्चर्य वाटलं. सत्यभामा पोळ्या लाटता लाटता तसंच लाटणं हातात घेतली आणि बाहेर आली. लाटणं हातात घेऊन बाहेर आली. नारदजी समोर उभे होते. नारदाला विचारलं, काय म्हणणं तुमचं नारदजी? काय नाही म्हटले, आता पिशवी भरायची आणि पटकन निघायचं. म्हणजे नारदजी काय बोलता, तुम्हाला कळतंय का काही? कळतंय का काही? माझ्या हातात लाट नाही, तोंड सांभाळून बोला जरा नारदजी, नीट बोला. काय म्हणता? काय नाही म्हटली, देवाचा आमचा करार ठरलाय. काय? फक्त एक सांग सत्यभामे, देव घरात आहे का? देव घरात आहे का म्हटल्याबरोबर सत्यभामा म्हटले, होय ते का आता इथं बसले चहाच पितेत आता. अरे म्हटले, पहिल्याच घासाला खडा लागला. पहिल्याच घासाला खडा लागला. पुन्हा नारदजी पुढच्या घरी गेले, मित्रबिंदेच्या. मित्रबिंदेच्या घरी गेल्यानंतर विचारलं, देव आहेत का घरात? म्हटलं आहेत. काय करतात? म्हटलं आता त्या आंघोळीला बाथरूम मध्ये गेलेले. पुन्हा चौथ्या घरी गेले, विचारलं, देव आहेत का घरात? म्हणले आहेत. काय करतात? काय नाही म्हटले, आता आंघोळ केली, आता देवपूजा करायला लागलेत. देवपूजा. नारद म्हटले, सगळे जग ह्या देवाची पूजा करतय आणि हे कुणाची पूजा करीत असन? नाटक करतो का काय? म्हणून नारदजी पुढे निघाले. पुढे एका घरी विचारलं, देव आहेत का घरात? म्हणले आहेत. काय करतात? काही ना, आता जेवायला बसले. तेवढ्यात देवाने आवाज दिला, या ना नारदजी, करा ना थोडं जेवण. म्हणले, काळ्या तुझं तू जेव. म्हणले, मला नाही जेवायचं. एकतर मला कुठं चान्स भेटा नाही, एकतर कुठं एक घरी रिकामं भेटा नाही, प्रत्येक घरी पळतो हायच पुढं. अरे म्हटले, ते नारदजी पळत पळत गेले. आता नारदजी म्हटले, असा काही मेळ जमायचा नाही म्हटले. नारदजी म्हटले, आता आपल्याला एक युक्ती करावी लागेल. काय करावं लागेल? नारदजी म्हटले, आता मध्ये घर सोडून द्यावं लागतं. हे मधून कुठून तरी रस्ता असन, हे पटकन पुढच्या घरात येतंय, आतून कुठून तरी बायपास असेल, मधून इकडच्या रूम मध्ये येत असेल, त्याच्यामुळं काय आपल्याला जमाना मिळेल. मग काय केलं नारदाने? नारदाने धोत्राचा आचा कोचा खावला. नारदाने धोत्राचा आचा कोचा खावला, विना कमराला बांधला, आणि जीच नारदाने धूम ठोकली, जीच नारद पळत सुटले. 200 घर मध्ये सोडले, 200 घर. म्हणले, आता इतक्या लांब कुठं येईन का ते आतून? ते बसला असं तिथं शेजारच्या घरामध्ये, इतक्या लांब कुठं येईल? म्हणून 200 घर सोडून नंतर 200व्या घरी विचारलं, देव आहेत का घरात? म्हणलं आहेत. नारदजी म्हटलं, आता काय जगून उपयोग नाही. म्हटलं, आता हे काही घर रिकामं ठेवलं नाही, प्रत्येक घरात आहे. नारदजी म्हटले, आता जीव दिल्याशिवाय पर्याय नाही. नारदजी निघाले. नारदजी एका वनात जातात. वनात गेल्यानंतर त्या वनात जाऊन त्या ठिकाणी आता प्राणत्याग करायचा आहे म्हणून एका सरोवरामध्ये उडी मारतात. सरोवरामध्ये उडी मारतात, पण ज्या सरोवरामध्ये नारदाने उडी मारली ना, त्या सरोवराला शाप होता. या सरोवरात जर पुरुषाने उडी मारली तर त्या पुरुषाची काय व्हायची? स्त्री व्हायची. आणि स्त्रीने उडी मारली तर काय व्हायचे? पुरुष व्हायचा. नारदाने पुरुषाच्या वेशाने त्या सरोवरात उडी मारली. नारदाची काय झाली? नारदी झाली ना. नारदी झाली. नारदी झाल्यावर त्या ठिकाणी वरी आले. वरी आल्यावर सरोवरातून पाहिलं, अरे म्हटले, काहीतरी बदल झाल्यामुळे वाटायला लागलंय. नारदजी त्या ठिकाणी डोक्याला हात लावतात. जिथं जटा होत्या, जटा, तिथं मोठा बुचुडा तयार झाला. बुचुडा तयार झाला. इकडं तिकडं पाहू लागले. गळ्यामध्ये त्या ठिकाणी कानामध्ये कुंडल होते. कानामध्ये कुंडल, कुंडल गायब झाले. ट्रिपल झुंबर आले.
ट्रिपल झुंबर आली. ट्रिपल झुंबर आले. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती, रुद्राक्षाची माळ गायब झाली आणि डायरेक्ट बोरमाळ आली. रुद्राक्षाची माळ गेली, काय आली? बोरमाळ आली. नेकलेस आला, पट्टी साईज गंटन आलं, आहे का नाही? त्याच्या साखळीचं गंटन आलं, मिनी गंटन आलं. अजून त्या ठिकाणी हातामध्ये रुद्राक्षाचं कडं होतं, ते कडं गायब झालं आणि बांगड्या आल्या. बदल झाला. सगळा बदल झालेला पाहिला. नारदाला कळालं नेमकं काय चाललंय, नेमकं काय झालंय. नारदजी नेमकं आपलं पाहत होते, म्हणले कस काय बदल झाला विचार करत होते. तेवढ्यात एक पारधी तिथं आला, पारधी. आणि पारधी तिथं आल्यानंतर त्या पारध्याने तेवढ्यात विचारलं, ए तरुणश्री, नारदाला विचारलं, नारदीला विचारलं, तू कोण आहेस? तू कोण आहेस म्हटलं. ती म्हणली, मलाच माहित नाही मी कोण आणि कुठे आहे. आताच माझा जन्म झालाय, मलाच माहित नाही मी कोण कशी. अरे एवढ्या तरुण स्त्रीने एकटीने तर राहण्यापेक्षा, जंगलामध्ये राहण्यापेक्षा एक काम कर, माझ्या बरोबर लग्न कर, आनंदाने प्रपंच करू, आनंदाने प्रपंच करू. म्हटल्यानंतर ती म्हटली, हाय का आता आंधळ्याच्या वरात आणि बाहेरच्या घरात. म्हणले मलाच पहिल्यांदा लग्न करायचं होतं, मला बायको भेटाना म्हणून मी जीव द्यायला आलो. आता ह्यो बाबा मलाच माझ्यासोबत लग्न कर म्हणतो, काय करावं आता. नावेला तेवढ्यामध्ये ते म्हटले, ते नारदी म्हटले, हे बघा आपल्याला लग्न बिग्न तसलं काय जमणार नाही. तसलं जमणार नाही. थांब म्हणला, पायातला बूट काढून तुला हाणतो म्हणला, बुटानेच हाणतो म्हणला. बूट काढला. तेवढ्यात म्हणला, मार खाण्यापेक्षा लग्न केलेलं बरं म्हटले नारदजी. नारदजी त्या ठिकाणी लग्न करायला तयार झाले. नारदजी लग्न करायला तयार झाल्याबरोबर नारदाने लग्न केलं नारदीच्या रूपामध्ये त्या भिल्लासोबत. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी पारध्यासोबत लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर त्या ठिकाणी झोपडीमध्ये गेले, प्रपंच करायला लागले. आणि प्रपंच करता करता तिथं 60 पोरं जन्माला आले. किती? 60 पोरं जन्माला आले. आणि 61वी एक मुलगी आली. 61वी बरं, कपिला षष्ठी. हा, 61वी मुलगी जन्माला आली. ग्रंथात वर्णन आहे बरं का. 60 पुत्र तया नारदा. 60 पुत्र जन्माला आले. आणि 60 पुत्र जन्माला आल्याच्या नंतर नारदी त्या ठिकाणी आता विचार करते. अरे नारदी विचार करते, म्हणते, अरे 60 पुत्र जन्माला आले आणि ते पोरं काय आपल्या पोरासारखे नव्हते बरं का. पोरं आपल्या पोरासारखे नव्हते. आई मला हरिपाठ दे वाचायला, आई मला ज्ञानेश्वरी दे वाचायला, आई मला हे दे वाचायला. ते पारध्याचीच मुलं. ते म्हणायचे, सकाळी उठलं कीच म्हणायचे, आई सस खडोळी. आता ससन खडुळी मागणारे पोरं असल्यावर त्याला काही दम निघेल का? बरं 60 पोरं, एक पोरगा नाही ना. बरं एक पोरगा आहे का? आता घरामध्ये 2 जर मुलं असतील, घरामध्ये 2 मुलं, तर 2 मुलाला सारखे कपडे घेणं होतंय का आपल्याला? बरं सारखे कपडे नाही आणले की पोरामध्ये भांडणं होतात का नाही? आता इथं 60 पोर आहेत. 60 पोराला कपडे एकाच रंगाचे आणायचे म्हणल्यावर दुकानात जायचं कोणत्या? काही ना काही बिघडणारच आहे ना. त्याच्यामुळे त्या नारदीने विचार केला, कसले कपडे घेतले तरी या पोरात भांडणं होणारच आहे. त्याच्यामुळे पोराला कपडेच घेत नाही, असेच ठेवते. बिगर कपड्याचेच ठेवले 60 पोरं. अंगावर कपडं नाही, काही नाही. आणि ते पोरं काय सारखं खडून सशाशिवाय काही खातच नव्हते. अर्थात त्या ठिकाणी सगळे पोरं असे विचित्र पोरं त्या ठिकाणी आईला परेशान करायचे. आईला परेशान करत असताना त्या पोराच्या वैताग म्हटलं, आता आज जीवन जगून उपयोग नाही म्हटले, मरण. हो, हा, असं वैतागलेलं ते. टप्पू बाप्पा लगेच वैतागले. अर्थात या ठिकाणी वैतागली. आणि वैतागल्यानंतर म्हणले, आता मी काय जीवन जगत नाही, मी आता दया बहीण आहे का नाही. हा, अर्थात वैतागली. आणि वैतागल्यानंतर ती मालिका सोडून गेली. नाही मालिका सोडून त्यांचं काय झालं असेल माहित नाही. परंतु या ठिकाणी ते घर सोडून जायचं ठरवलं. कोणी? नारदीने घर जायचं ठरवलं. नारदी त्या ठिकाणी निघाली बाहेर. नारदी बाहेर निघाली, त्या पोराला सोडून आता जायचं निघून, आता जीव द्यायचा म्हणून निघाली. आणि निघाल्याबरोबर थोडं पुढे गेले की त्या पारध्याने पाहिलं. पारध्याने विचारलं, ए तरुणश्री, कोण आहेस तू? कोण आहेस म्हटल्याबरोबर तेवढ्यामध्ये तिने सांगितलं, मी नारदी. तेव्हा म्हणला, मी बी पारधी होय माघारी होय म्हटलं. अजिबात पुढे जायचं नाही म्हटलं, घर सोडून जायचं नाही. काय नाटकं करते म्हणला. आणि जीच राग आला त्या पारध्याला, जीच त्याने हसूड काढला, जीच त्याने असं नारदीला हाणलं. नारदीला एवढं हाणलं, पाठ काळी नेडी झाली, पाठीवरती वळ आले. शेवटी त्या ठिकाणी
वैतागली, ह्याचा मार खायचा, एवढे लेकरं सांभाळायचे, हे काय मला जमणार नाही, आता मी जीव देणार. म्हणून त्या पारद्याचा डोळा चुकवला आणि जीव देण्यासाठी त्या सरोवरात, ज्या सरोवराने माझं वाटोळं केलंय, आता त्या सरोवरात मला जीव द्यायचा आहे. म्हणून नारदी जीव देण्याकरता त्या सरोवरात गेली. पण ऐका, लक्ष देणं ऐका, नारदी त्या सरोवरात जीव द्यायला गेली आणि जीव देण्याकरता नारदीने आता उडी मारली. आता स्त्रीत्वाच्या देहाने उडी मारल्यामुळं, नारदीने स्त्री रूपाने उडी मारल्यामुळं ज्यावेळेला सरोवरातून बाहेर आले तेव्हा पुन्हा नारद तयार झाले. नारद पुरुषत्व प्राप्त झालं. नारदजी तयार झाले, कानात कुंडल आले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आल्या, अतिशय सुंदर प्रकारचा त्या ठिकाणी जटा होत्या. हे सगळं पाहिलं. नारदाच्या गळ्यात विणा आला, चिपळ्या आल्या आणि म्हणले आता आता बरं झालं. म्हटले आता काही, म्हणले आता नादी लागायचं नाही म्हटले कोणाच्या. तेवढ्यामध्ये नारदाने पहिली गाडी पकडली, नीट द्वारका गाठली. म्हणले आता मध्ये थांबायचंच नाही कुठं. नीट द्वारका गाठली. द्वारकेत उतरल्याबरोबर तेवढ्यामध्ये नारदजी द्वारकात उतरले. द्वारकेत उतरल्याबरोबर तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्म्याची भेट झाली. कृष्ण परमात्म्याची भेट झाल्याबरोबर नारदाला विचारलं, नारदा अरे किती दिवस झाले आपली भेट नाही, किती दिवस झालं कुठं गेले होते, काही मेळ नाही, कुठं गेलते काय मेळ नाही, काही नाही, भेट नाही, गाठ नाही, कुठं गेलते नारदजी तुम्ही? काय नाही म्हटले, जाऊ दे देवा म्हटले, मला तू विचारू नको म्हणले, काही आता तुझ्यामुळेच लय वाटोळ व्हायला लागले म्हणले माझं. आता तू एखादी दिली असती बायको तर माझं चांगलं झालं असतं ना. पण काय म्हटलं, तू आता बोलायचंच नाही म्हणले, काळ्या तुझं माझं भांडण झालंय म्हणले, आता बोलायचंच नाही तो काळ्या, मला अजिबात काही विचारू नको. नाही नाही, पण नारदजी गेलतात तरी कुठं नेमकं सांगा ना. काय नाही म्हटले, ते भक्ती कंस्ट्रक्शन मध्ये एकनाथ नगरला सप्ताह चालू होता, तिथं भागवत कथा चालू होती, मी तिथं गेलो होतो. वा वा म्हटले, नारद माझा भागवत ऐकायला लागला. लई नारद आता सज्जन झाला. म्हणून नारदाला त्या ठिकाणी म्हटले जवळ बोलवलं देवाने आणि नारदाच्या पाठीवाशी शबासकीची थाप मारली. थाप मारली. थाप मारल्याबरोबर नारदाने केलं आयो आयो. केल्यावर नारद देव म्हटले, अरे नारदा तुझ्या पाठीला काय दुखापत झाली काय, काय दुखापत झाली काय? नाही नाही म्हटले, दुखापत नाही. नाही नाही, बघू दे बघू दे नारदा, बघू दे, ते काढ, ते उपारनं काढ, उपारनं काढ अंगावरलं. नाही ना म्हटले, देवा माझं पर्सनल मॅटर आहे, तू अजिबात बोलायचं नाही, माझं पर्सनल मॅटर आहे म्हटले, ह्याच्यात तू डोकं लावायचं नाही म्हटले. नाही नाही म्हटले देवा. देव म्हटले नाही नाही नारदा दाखवच म्हटले. गप बळच देवाने त्याच्या अंगावरचं उपारणं ओढलं. पाठीवरती वळ दिसले. वळ दिसल्या विचारलं, नारदा तुला कुणी हाणलं का काय, तुला कुणी मारलं का काय? नारद म्हटलं आपल्याला कोण हाणीत असतं वय, असं कोण जास्त म्हणतं माहिती का? आपल्याला कोणी हात लावित असतं वय, असं कोण जास्त माहिती का? असं कोण म्हणतं आपल्याला कोणी हात लावित असतं वय? जे जास्त बदके खाऊन रिकामं झालं असतं तेच म्हणतं आपल्याला कोणी हाणीत असतं वय. रट्टे खाऊन रिकामं होतं पण लोकांना म्हणत असतं आपल्याला कोणी हात लावित असतं वय. नारद म्हटले, मला कोणी हात लावित असतं वय, मला कोणी मारित असतं का? मला कोणी मारित नाही, मला कोणी कोण मारणार आहे, मला कोण मारणार आहे? आणि मग देवाला सगळं कळतं ना, त्याला सगळं कळतंय ना. देवाने सहज सांगितलं, नारदा तुला त्या पारद्याने नाही का हाणलं? अरे बापरे, म्हणजे पारद्याचं प्रकरण ह्याच्याकडे कसं काय आलं? पारद्याचं प्रकरण ह्याच्याकडे कसं काय आलं? तेवढ्यामध्ये नारद तरी खोटं बोलायला लागले. नारद म्हणायचे, अरे कोण पारदी, कसला पारदी, काय म्हणतो देवा, मला काय कळत नाही. नाही माहिती तुला ते पारदी? नाही माहिती तुला? नाही माहिती. ते 60 पोरं कोणाचेत? आता तर डोळेच पांढरे केले. अरे बापरे, याला पोरं माहिती आहेत. अरे 60 पोरं म्हणले, कशाचे पोरं, कोणते पोरं, कुठले पोरं, काय म्हणतो देवा, तुला काय कळत नाही? नाही माहिती तुला? थांब म्हटले. जीच देवाने 2-4 पोराचे नावं घेतले, एका माग एक 60 पोराची लाईन. लगेच म्हणायचं, आई सस खडूळ ते पारद्याचे पोरं ना. आणि मग तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ते पोरं आले. तेवढ्यामध्ये त्या नारदाने विचारलं, देवा हे लयबार तुझ्यापर्यंत आलं कसं? ह्या लयबार तुझ्यापर्यंत आलं कसं? आता मेन पॉइंट आहे बरं का, आता लक्ष देऊन ऐका, मेन पॉइंट आहे. नारदाने देवाला विचारलं, देवा हे लयबार तुझ्यापर्यंत आलंच कसं? आणि मग देवाने सांगितलं, नारदा आईने जरी लेकरं टाकून दिले तरी ते लेकरं बापाला सांभाळावं लागत असतील. म्हणजे त्या जंगलातला पारदी तू होता काय? अरे मग काय दुसरं कुणी होतं का काय? अरे मीच होतो ना. अरे कमी हाणायचंच ना, एवढे हाणत असतात का कुठं? अरे किती पाठीवर वळ आले, किती मारलं तुम्हाला. असे नारदाची फजिती त्या ठिकाणी केली भगवंताने. असे अनंत प्रकारची फजिती त्या ठिकाणी करतायत. पुढं पांडवांचा राजसूय यज्ञ त्या ठिकाणी होतो. राजसूय यज्ञाचं चरित्र या ठिकाणी सांगितलं जातं. पांडवांचा राजसूय यज्ञाची कथा शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात. शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात, राजा नारदजी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता राजसूय यज्ञ करायचा ठरला पांडवांचा. आणि पांडवांचा राजसूय यज्ञ करायचा ठरल्यानंतर
त्या राजस यज्ञाकरता सगळ्याला आमंत्रण देण्यात आलं. सगळ्याला आमंत्रण दिलं, सगळ्याला कामं वाटून देण्यात आली, प्रत्येकाला कामं वाटून देण्यात आली. कोणाला कोणतं काम, कोणाला कोणतं काम, प्रत्येकाला वाटून दिलेलं काम असायचं. सगळ्याला कामं वाटून दिले, प्रत्येकाला काम वाटून दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये दान, आलेल्या अतिथीला दान करण्याचं काम, धन दान करण्याचं, द्रव्य दान करण्याचं काम कोणाकडे दिलं होतं? दुर्योधनाकडे दिलं होतं. अर्थात या ठिकाणी त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी सगळ्याला त्या ठिकाणी दान द्यायला ठरवलं. सगळे कामं वाटून दिले. पण सगळ्यात छोटं काम होतं कोणतं? पात्र उचलण्याचं. अतिथीचं जीवन झाल्यानंतर ते पात्र उचलण्याचं काम. सगळे चांगले काम परमात्म्याने दुसऱ्याला दिले, पण सगळ्यात हलकं काम परमात्मा घेतो असतो. भक्ताच्या घरचं सगळ्यात हलकं काम आमचा परमात्मा करतो. जे काम कुणी करत नाही ना, ते काम त्या ठिकाणी आमचा परमात्मा करतो. आपल्या घरातलं काम, जे काम आपल्याला करणं शक्य नाही, ते काम पूर्ण करण्यासाठी परमात्मा आमच्या घरी येतो. परमात्म्याचं खूप प्रेम आहे भक्तावर, खूप प्रेम आहे भक्तावर. एवढं प्रेम आहे, किती प्रेम आहे त्या परमात्म्याचं भक्तावरती, एवढं प्रेम आहे ना. अतिशय सुंदर प्रकारचं चरित्र सांगितलं जातं. परमात्मा त्या भक्ताचं इच्छा पूर्ण करण्यासाठी काही पण करतो, कोणतंही पण रूप धारण करतो. चरित्र आपल्या सर्वांना परिचित आहे. ज्यावेळेला अर्जुनाला घेऊन भगवान कृष्ण परमात्मा रथ चालवत होते, मग एका वनामध्ये गेले. वनात गेल्यानंतर तेवढ्यामध्ये तहान लागली, अर्जुनाला तहान लागली. अर्जुनाला तहान लागल्याबरोबर भगवंताला सांगितलं. अर्जुन देवाला म्हणतो, देवा मला तहान लागली आहे. तहान लागली म्हटल्याबरोबर भगवंताने सांगितलं, अर्जुना इथे रथात बस, आलो मी आता, पाणी घेऊन येतो. म्हणून ती झारी घेतली आणि झारी घेतल्यानंतर अर्जुनाला तहान लागली म्हणून अर्जुनाला पाणी आणून देण्याकरता आमचा भगवान कृष्ण परमात्मा निघालेला आहे. भगवान कृष्ण परमात्मा ते झारी घेऊन निघाल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये थोडं पुढं गेल्याबरोबर अर्जुन रथात बसलेला आहे आणि अर्जुनाच्या मनामध्ये त्या ठिकाणी सहज भाव निर्माण झाला. सहज भाव निर्माण झाला. अर्जुनाला वाटलं, अरे इथं जर सुभद्रा असती तर किती गप्पा झाल्या असत्या, बोलणं झालं असतं, सुंदर वन आहे. इथं जर सुभद्रा असती तर मनात आलं अर्जुनाच्या भक्तातल्या मनातलं ओळखतो तो परमात्मा. भक्ताच्या मनातला भाव ओळखला. अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रेची अपेक्षा आहे. तेवढ्यामध्ये परमात्मा थोडं झाडाच्या बाजूला जातात, सुभद्रेचं रूप धारण करतात. सुभद्रेचं रूप धारण करून त्या ठिकाणी समोर येत आहेत, अर्जुनाच्या समोर येत आहेत. आणि तेवढ्यामध्ये अर्जुनाने डोळे उघडले, पाहिलं सुभद्रा. अरे सुभद्रे, तुला कसं काय कळालं मी तुला बोलवलं इथं? तेवढ्यामध्ये सुभद्रेने सांगितलं, अरे मला अर्धांगिनी म्हणतात ना. अर्जुनाला सांगितलं, पतिदेवा मी तुमची अर्धांगिनी आहे. तुमच्या मनातलं सगळं मला कळतं, तुमच्या मनातलं सगळं कळतं, म्हणून मी तुमच्या मनातली भावना ओळखली. मी तुम्हाला भेटण्याकरता आल्यानंतर तेवढ्यामध्ये गप्पा झाल्या, थोडा वेळ झाला आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतोय सुभद्रे तू पटकन जा, आता देव येण्याची वेळ झालेली आहे, पटकन जा, लवकर जा, लगेच जा, लवकर निघ. पण देवा मी तुम्हाला भेटायला आले होते या जंगलामध्ये, एवढ्या वनामध्ये मी तुम्हाला भेटायला आले होते. आणि भेटायला आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हीची भेटीची काहीतरी आठवण पाहिजे ना, माझ्याकडं काहीतरी आठवण पाहिजे ना, म्हणून काहीतरी आठवण द्या ना, काहीतरी आठवण द्या. अर्जुनाने आपल्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात ती अंगठी घातली. सुभद्रेच्या बोटात ती अंगठी आहे भगवंताची. अंगठी धारण केली आणि अंगठी धारण केल्यानंतर आता येऊ का असं विचारलं सुभद्रेने. अर्जुनाने सांगितलं, जा सुभद्रे, लवकर जा, देव येण्याची वेळ झालेली आहे. आणि तेवढ्यामध्ये देव येण्याची वेळ झाली म्हटलं, सुभद्रा जाते. आता सुभद्रा जायचंय कुठं? झाडाच्या पलकड जायचंय आणि कृष्णहून वापस यायचंय. सुभद्रेला कुठं जायचंय? सुभद्राच्या रूपामध्ये देव जातो बाजूला आणि तिथून लगेच सुभद्रेच्या रूपामध्ये गायब होतो आणि कृष्ण रूपामध्ये पुन्हा अवतीर्ण होतो. कृष्ण रूपामध्ये वापस येतो. चारीत पाणी आणलं. देवाला सांगितलं, काय अर्जुना तुला कुठं बी पाहा तहान लागती वा, एवढ्या लांब कुठं पाणीला आणायला जायचं असतं का? कुठं किती लांब पाठविलं? अरे इथं पाणी भेटाना कुठं, लई लांबून पाणी आणलं, पार माजलगावच्या तळ्यावरून पाणी आणलंय बरं का, असं अर्जुनाला सांगितलं. आणि अर्जुनाला सांगितल्यानंतर म्हटलं, पी पाणी पिलं अर्जुनाने. चालायचं का आता? चला म्हटलंय. गोडे झुंपले, रथाला निघाला रथ निघाला. रथ हाकण्याच्या निमित्ताने भगवंताने रथ हाकावा आणि त्या ज्या बोटात अंगठी ते बोट असं वरती करावं, चाबुकाच्या निमित्ताने असं वरती करायचं. अर्जुन पाठीमागं बसलेला. अर्जुन पाहतो त्या अंगठीकडे. अर्जुन काय करतो? त्या अंगठीकडे पाहतो. भगवंताच्या बोटातल्या अंगठीकडे पाहिलं. अर्जुन म्हटलं, अरे ही तर अंगठी मी सुभद्रेला दिली होती. मी सुभद्रेच्या बोटात घातलेली अंगठी अर्जुनाच्या देवाच्या बोटात आलीच कशी? मनात शंका सारखं. देव गप्पा मारायचे पण अर्जुनाचं मनच लागाना. नेमकं ही अंगठी ट्रान्सफर झालीच कुठं?
ही अंगठी इकडे इकडे गेलीच कशी? नेमकं काय झालं असेल? मनातला विचार जाईना. घरी संध्याकाळी रथ आला. आता आज भगवंत काय करायचे, रथाचे घोडे झूम सोडायचे आणि खरारा वगैरे करायचे, ते त्याच्यामुळे वेळ लागायचा. रथ हस्तिनापुरात पोहोचला. बरोबर रथ उभा करण्याच्या आधी अर्जुनाने उडी मारली. पळतच अर्जुन जातो. अर्जुन पळत पळत जातात. अर्जुन पळत पळत गेल्यानंतर त्या ठिकाणी सुभद्रेच्या महलामध्ये प्रवेश करतो आणि आवाज आवाज दिला, सुभद्रे चल बाहेर ये, सुभद्रे बाहेर ये, चल लवकर ये, पटकन ये. पटकन ये म्हटल्यानंतर मग सुभद्रा म्हटली, या अर्जुनाला नेमकं झालंय काय? नेमकं काय झालंय? कशा करता एवढा आवाज देतात? काम करता करता सुभद्रा बाहेर आली आणि सुभद्रा म्हणते, काय झालंय तुम्हाला? एवढ्या मोठ्याने आवाज द्यायला काय झालंय? काय झालं म्हटल्यानंतर काय नाही काय नाही, ते बाकीचं बोलायचं बंद कर. सुभद्रा अजिबात तू बाकीचं काही बोलायचं नाही, पटकन माझी अंगठी देऊन टाक, पटकन माझी अंगठी दे. सुभद्रा म्हणली, कोणती अंगठी? कसली अंगठी? काय सांगता तुम्ही, कळतंय का? नाही नाही, सुभद्रा म्हटली, पटकन अंगठी दे माझी लवकर. ते नाटक करू नको, ते अजिबात सोंग करू नको, पटकन माझी अंगठी दे. कोणती अंगठी? कशाची अंगठी? कशाची अंगठी म्हटल्यानंतर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, तू मला जंगलात भेटायला आलती. कोण जंगलात भेटायला आलती? सुभद्रा काय म्हणते, कोण जंगलात भेटायला आलती? आणि कोण जंगलात भेटायला आलती म्हटल्यानंतर तेवढ्यामध्ये म्हटले, भगवान कृष्ण परमात्म्याच्या या चरित्र लीलेमध्ये अतिशय गोड लीला आहे. आज या कथेला भेट देण्याकरता आपल्या एकनाथ नगर मध्ये सुंदर प्रकारची आपली कथा चालू असताना आपल्या एकनाथ नगर भक्ती कंस्ट्रक्शन गजानन मंदिरामध्ये आपल्या कथेला भेट देण्याकरता आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म, आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म महादेव महाराज तात्यांचं आगमन झालेलं आहे. तात्यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तात्यांचा शुभ आशीर्वाद आहे. ऐका सर्वांनी, एक मिनिट ऐका. आज तात्या आपल्या कथेला भेट देण्याकरता आलेले आहेत. शुभ आशीर्वाद म्हणून तात्यांना विनंती करतो की तात्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा. तात्यांचा आशीर्वाद मध्ये माऊली दादांचा आशीर्वाद आहे. अर्थात तात्यांचा आशीर्वाद जर आमच्या जीवनात प्राप्त झाला तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही कमी पडत नाही. आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धास्थान म्हणजे आमचे चाकरवाडी संस्थान आहे आणि अतिशय संस्थांवर सगळ्यांचंच प्रेम आहे. तात्यांचं या ठिकाणी उपस्थिती आहे. तात्यांना विनंती करतो, आमच्या जीवनामध्ये भावी वाटचालीसाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमचा आशीर्वाद फक्त आम्हाला प्राप्त